शेतकरी मित्रो नमस्ते. गुरुवारी कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञानामध्ये मी आपलं स्वागत करतो. आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी आपण आपल्याच गावी आंधळी या ठिकाणी आलेलो आहोत. आमचे नातेवाईक पाहुणेच या ठिकाणी आहेत. यांच्या आल्याच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत. तर एकंदरीत पूर्णपणे त्यांनी नियोजन केलं आहे. पण आज शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की माझी, बरेच शेतकरी बांधव ह्या काळ्या चिबड जमिनीमध्ये आल्याची लागवड करत असतात. तर शक्यतो आले पिकासाठी हे आपणाला उत्तम प्रकारे निचरा होणारी नाशिक तांबडी मुरमाडाची जमिनीची गरज आहे. कारण ह्या जमिनीमध्येच हे जर पीक घेतले तर येणारे पीक हे आपणाला एकदम मजबूत सुदृढरित्या तयार होते. एकंदरीत हा जो प्लॉट आहे हा सर्वसाधारण 3-3.5 महिने झालेले आहेत. प्लॉटची उंची वाढ समाधानकारक आहे. एक फक्त यांनी जे नियोजन केलं ते कोणतं की संपूर्ण प्लॉटच्या कडेला झेंडूची झाडे लावलेली आहेत. झेंडू आणि मिरची पण मधून घेतलेली आहे. पण झेंडूच्या याच्यामुळं जे थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांचा जे प्रादुर्भाव होत असतो तो प्रादुर्भाव जवळजवळ 100% रोखलेला आहे. आता इथून पुढे आपण थोडीशी बुरशीचा याचा स्पॉट बुरशीचा प्रादुर्भाव दिसतो याच्यावर. एकंदरीत तिसऱ्या बरणीचा डोस आहे ना दाजी? तिसऱ्या बरणीचा डोस आणि त्यानंतर आपण समृद्धीची आळवणी ऑलराऊंडर कॅप्सूल त्याबरोबर इतर काय असतील त्या फवारण्या सगळ्या शोडलमध्ये यानंतर करून एक भूसुरक्षाचा वापर झाल्यानंतर ही जी जमिनीमधली जी भुसभुशीत होण्याची मजबूत जी अवस्था, ह्या अवस्थेचं आपण नंतर एकदा शूटिंग घेऊन हा प्लॉट निश्चितच एक विक्रमाचा प्लॉट असणार आहे. यात काही अडचण नाही. धन्यवाद.